ANS News. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सिद्धार्थ कॉलनीच्या विजय असो, रुपारेल बिल्डर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रुपारेल बिल्डर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणतं विकास होणार नाही, अरे कोण म्हणतं विकास होणार नाही, हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अरे घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अरे घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं करणार नाही, अरे 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 अटक करा, अटक करा। सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समितीच्या वतीने आज इथे हजारो लोकांचा मोर्चा येत आहे आणि पाठीमागून लोक निघालेले आहेत। सिद्धार्थ कॉलनीचं एकच कारण की रुपारेल बिल्डर हा आमचा सिद्धार्थ कॉलनीचा विकास करत आहे। लोकेश खंडेलवाल आणि अमित रुपारेल हे सिद्धार्थ कॉलनीचा विकास करत आहेत आणि आमच्या कॉलनीमध्ये आत्तापर्यंत 500 घरं तुटलेली आहेत आणि हा विकास 3000 लोकांचा विकास आहे आणि हा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही याच ठिकाणी आलेलो आहे। परंतु आमच्या सिद्धार्थ कॉलनीतले काही समाजकंटक आणि विरोधक जे सिद्धार्थ कॉलनीला घर तोडू नका असं म्हणतात, ज्या लोकांसाठी आम्ही लहू कांबळे आणि जयवंत साळवे आणि दीपक शिंदे या लोकांना त्वरित अटक करा, कारण आमच्या सिद्धार्थ कॉलनीचे 3000 घरांचा विकास होणार आहे आणि विकास करण्यासाठी आम्ही इथे हजारोंचा मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि SRA आणि देवाभावांना विनंती आहे की आमचा लवकर विकास व्हावे आणि या सिद्धार्थ कॉलनीतले जे विकासाच्या अडथळा आणतात, सिद्धार्थ कॉलनीमध्ये नेहमी म्हणजे काम सुरू असताना अडथळा आणणारे गुंड दीपक शिंदे, लहू कांबळे आणि जयवंत साळवे यांना त्वरित अटक करण्यासाठी आम्ही SRA वरती मोर्चा आणलेला आहे। खूप वर्षापासून हे तुमचं प्रकरण थांबलेलं आहे, काय वाटतं पुढे गेला पाहिजे याच्यासाठी तुम्ही अजून काय? आतापर्यंत वैशिष्ट्य आहे की 20 वर्ष आमचा कॉलनीचा विकास झाला नव्हता, अनेक बिल्डर आले निघून गेले, परंतु रुपारेल बिल्डरला IOD CC हे संपूर्ण परवानग्या मिळालेल्या आहेत आणि ते बिल्डर आमच्या सिद्धार्थ कॉलनीचं काम करत आहेत आणि जे विकासाला अडथळा आणत आहेत ते त्या लोकांसाठी आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे। IOD मिळालेला तर कशा प्रकारे अडथळा आणतायत, तुमचे जे आरोप आहे काय नेमकं आहे? शासनाला विरोध धरतात की हे सर्व फसवे आहेत, खोटे आहेत, असे आरोप आमच्यावरती करतात आणि कोर्टात जातात, परंतु सर्व परवानगी असताना या लोकांचा विकास आमचा विकास करू देत नाहीत आणि हा विकास करण्यासाठी आज आम्ही SRAला आलो आहे आणि देवाभावांना विनंती करतो आहे, देवाभावांना की आमचा सिद्धार्थ कॉलनीचा विकास तुम्हीच करू शकताय आणि जे लोक विकासाच्या कामात अडथळा आणतात त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे। लहू बापू कांबळे याला तर पहिलं अटक पोलिसांनी केली पाहिजे, कारण आमचा विकास हा झाला पाहिजे, 3000 घरांचा विकास हा झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। सिद्धार्थ कॉलनीमध्ये घरं वाढवलेली आहेत, जे 22, 50, 25 फुटाचे घरं वाढवलेले आहेत आणि त्याला वाटतं की आमची घरं तुटू नये आणि आमचा विकास होऊ नये असं त्याचं म्हणणं आहे, परंतु या गुंडाला त्वरित अटक झालीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। लोक काय म्हणतात, रहिवाशाचं एकच म्हणणं आहे की आमचं 300 फुटाचं घर मिळालं पाहिजे, यासाठी सिद्धार्थ कॉलनीतले लोकेशभाई खंडेलवाल यांनी 500 घरं तोडलेली आहेत आणि 4 वर्ष तो भाडं देत आहे। 700 लोकांना आतापर्यंत 4 वर्षाचं भाडं चालू आहे। जिन लोगों का आप नाम ले रहे हैं, जो बैनर पे आपके नाम है, उन लोगों के खिलाफ आपने कहा है कि वो लोग उनके चोरी करते हैं, कुछ आपने जो आरोप लगाए, ऐसा क्या सबूत है आपके पास में कि वो लोग ये काम करते हैं? सबूत है बोलेगा तो SRA में जो अधिकारी लोग हैं और पुलिस लोग हैं उसके ऊपर हमेशा आरोप करते हैं कि ये लोग खंडी लेके पैसा लेके बिल्डर के पास से ये लोग साथ में है, ऐसा आरोप करते हैं ये लोग। आपको लग रहा है ये SRA पे आने या मोर्चा लाने के बाद में आपका कुछ हल निकलेगा? हाँ, हल तो ज़रूर निकलेगा, क्योंकि CM का एक कहना है
कि मुक्त घर चाहिए, विकास चाहिए, झोपड़पट्टी मुक्त ऐसा सीएम बोलेला है। इसके लिए देवा भाव ने जो कहा है कि सबका घर मिलना चाहिए, इसके लिए देवा भाव को और SRA को CO को विनंती करता है हम लोग कि हमारा घर होना चाहिए जल्दी से जल्दी। आपके इस विषय से लेकर तो सवाल उठाया है लहू कामरे के बारे में। SRA में वो जाके SRA ने उनको बोला है कि आप जो भी गलत काम कर रहे हैं वो मत करो, आपको जो गलत काम कर रहे हैं उसका न्याय चाहिए तो आप कोर्ट में जाओ। उनको कोर्ट में जाने के लिए बोला है, लेकिन ये लोग का विकास मत रुकाओ। ये जो बिल्डर कर रहे हैं वो सही कर रहे हैं, विकासक जो कर रहे हैं सही कर रहे हैं। पूरा NOC जो लिया है उन्होंने वो पूरा NOC कायदे से लिया है, उसमें कुछ भी गलती किया नहीं है, तो भी ये लोग उसमें आड़े डाल रहे हैं। इसके लिए उनके ऊपर कार्रवाई होना जरूरी है। आजच्या प्रमुख मागणी हे आहे की जे आम्ही कामं चालू केलेले आहेत त्या ठिकाणी कामं चालू, त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये हे लोक अडथळा आणत आहेत। कायदेशीर जी कामं आहेत, जे आम्ही घर 700-800 घरं तोडलेले आहेत साहेब, आज आम्ही निर्वासित झालेलो आहेत की ती एवढी घरं तोडून त्याचं भाडं मिळते वगैरे, बिल्डर सगळे हे करतोय आणि त्यावेळेस जर तुम्ही ते घरं तोडू नका हे करा, हे चुकीचा तुम्ही संदेश देत आहे। SRA योजना ही पूर्ण महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि त्यांच्या नियमानुसार आम्ही चाललेलो आहे। आणि बॅनर लागलेला आहे, अटक करा लहू कामरे दीपक शिंदे आणि जयवंत साळवेला अटक करा। पोलिसाला तुम्ही तक्रार तसं हो, पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे की हे जी कामं करतात, हे चुकीचे कामं करतात, यांना ताबडतोब अटक झालीच पाहिजे। ज्या लिगली कामामध्ये हे हस्तक्षेप करतात त्याच्यावरती यांना अटक झाली पाहिजे हे पाहिजे। कारण जे आम्हाला आता घरं मिळतात ती गव्हर्नमेंटच्या आणि देवाभाऊच्या आदेशांनी जे 300 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार आहे त्यामध्ये अडथळा आणून 500 फुटाचं घर मिळालंच पाहिजे अशी त्यांची मागणी नवीन सुरू झाली आहे। कारण आमचे 700 घरं तुटलेले आहेत आणि 700 घरांना जर त्यांनी 500चं देत असतील तर आम्ही सगळे त्यांच्याकडं जे ॲग्रीमेंट आहे ते भरायला तयार आहे ना। आम्हाला नको काय 500चं घर, परंतु आता आमचे 700 घरं तुटून बसलेले आहेत आणि घरांचं भाडं मिळत आहे। अशा वेळेस ते अडथळा आणून आमच्या कामाच्या विकास कामामध्ये अडथळा करत आहेत। आम्हाला बेघर व्हायचं नाही, आम्हाला हक्काचं घर आहे ते आमचं मिळालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे।